नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन भारतात दरवर्षी साजरा केला जातो। या दिवशी देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना स्त्री शक्ती म्हणून स्मरण केले जाते। इंदिरा गांधी यांनी या दिवशी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला होता। इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली। म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 24 जानेवारी हा महिला सक्षमीकरण दिवस म्हणून निवडला। भारतीय समाजात मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जनजागृती करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी 2008 मध्ये याची सुरुवात केली होती। आजही अनेक ठिकाणी गर्भातील मुलीची जन्मापासूनच हत्या केली जाते आणि जगात मुलींवरील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे। लहान वयातच त्यांचे होणारे शोषण आणि त्यांचे आरोग्य तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी समाजात विविध जागृती या दिवशी मुलींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या दिवशी बेटी बचाओ बेटी पढाओ यावर भर दिला जातो। मुलींसाठी सवलतींचे किंवा मोफत शिक्षण, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आरक्षण, त्यांना मदत करणे आणि रोजगाराच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देणे, त्यामुळे या खास गोष्टींकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा या दिवसाचा उद्देश असतो। 24 जानेवारी 1857 हा दिवस भारताच्या शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला। या दिवशी कोलकाता येथे दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना झाली। कोलकाता विद्यापीठाची स्थापना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली। या विद्यापीठाची स्थापना करण्यामागे ब्रिटिशांचे उद्दिष्ट भारतातील उच्च शिक्षण पद्धतीला ब्रिटिश पद्धतीशी जुळवून घेणे हे होते। या विद्यापीठातून सुरुवातीला कला, विज्ञान आणि कायदा या विषयांचे शिक्षण दिले जात होते। कालांतराने या विद्यापीठात इतर अनेक विषयांचेही अभ्यासक्रम सुरू झाले। कोलकाता विद्यापीठाची स्थापना ही भारताच्या शिक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारी घटना होती। या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारतातील उच्च शिक्षणाचा प्रसार झाला। या विद्यापीठातून अनेक प्रसिद्ध व्यक्ती शिक्षण घेऊन निघाल्या। डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे भारतातील अणुविज्ञानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। त्यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाची पायाभूत संरचना उभारली। त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम यामुळे भारत आजही अणुशक्तीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे। त्यांनी केवळ अणुशक्तीच नव्हे तर मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले। टाटा मूलभूत संशोधन संस्था यासारख्या संस्थांची निर्मिती करून त्यांनी भारतीय विज्ञान समुदायाला एक मजबूत पाया दिला। आजच्या दिवशी एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील मांटा ब्लँक या शिखरावर कोसळले। कांचनगंगा विमानाच्या अपघाताची कारणे अद्यापही समोर आलेली नाहीत। विमानाचे ब्लॅक बॉक्स कधी सापडले नाहीत, त्यामुळे अपघाताचे नेमके कारण काय होते हे शोधणे कठीण झाले आहे। काही सिद्धांतानुसार विमानात काही तांत्रिक बिघाड झाला असावा, तर काही सिद्धांतानुसार विमान वादळात अडकले असावे। या भीषण अपघातात भारताचे अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्यासह सर्व 117 प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला। या अपघातामुळे भारताला एक महान शास्त्रज्ञ गमावला। डॉक्टर भाभा यांच्या निधनानंतर भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम थोड्या काळासाठी मंदावला होता। 24 जानेवारी 1945 रोजी नागपूर येथे जन्मलेले सुभाष घई हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे। दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अशा अनेक भूमिका त्यांनी पेलल्या आहेत। 1980 आणि 1990च्या दशकात त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ उडवला। कालीचरण, रामलखन, खलनायक, हिरो, कर्ज असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले। त्यांच्या चित्रपटांची खासियत म्हणजे त्यातील भावनिक दृश्ये, आकर्षक कथानक आणि संगीत। सुभाष घई हे बॉलिवूडचे पहिले निर्माते आहेत ज्यांनी चित्रपट विमा पॉलिसी सुरू केली। बँकांच्या माध्यमातून चित्रपटांना वित्तपुरवठा करण्याची संकल्पना मांडण्याचे यशही त्यांनाच जाते। सुभाष घई हे केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटही बनवण्यासाठी ओळखले जातात। सुभाष घई यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक नवीन आयाम दिले आहेत आणि त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे। 24 जानेवारी 1965 रोजी दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांच्या रूपात इतिहासात अमर झालेले विन्स्टन चर्चिल यांचे निधन झाले। चर्चिल हे केवळ एक राजकारणी नव्हते तर ते एक साहित्यिक, वृत्तपत्रकार, चित्रकार आणि एक उत्कृष्ट वक्ता देखील होते। त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा सामना करून विजय मिळवला। त्यांचे द सेकंड वर्ल्ड वॉर हे पुस्तक त्यांच्या
युद्धकालीन अनुभवांचे एक उत्कृष्ट वर्णन आहे। विन्स्टन चर्चिल हे केवळ एक राजकारणी नव्हते, त्यांच्यात अनेक प्रतिभा होत्या। ते एक उत्कृष्ट लेखक होते आणि त्यांनी इतिहास, राजकारण आणि युद्ध या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली। त्यांच्या पुस्तकांमुळे त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले। ते एक निपुण चित्रकारही होते आणि त्यांनी अनेक चित्रकलांची निर्मिती केली।